नमस्कार सगळ्यांना, मी रेश्मा पाठक आणि आज एक नवीन ब्लॉगला सुरू करते. ते म्हणजे आज नारळी पौर्णिमा आहे. तर नारळी पौर्णिमेसाठी मी आज नारळी भात करणार आहे, ते तुम्हाला दाखवायचं आहे. असं नारळ आपण खवून घेतलं. आता भातात थोडं तूप पण टाकायचं आपल्याला. आता आपण तूप टाकले आता भातामध्ये. तर आपल्याला तूप टाकलं आपण त्याच्यामध्ये. आपण आहे ना आता ह्याच्यामध्ये ना परतायला ठेवलेलं आहे खोबरं. त्याच्यामध्ये गूळ टाकायचं खोबऱ्यामध्ये. आता याला छानपैकी ना परतायचं आहे दोघांना मस्तपैकी. असं मेल्ट झालं पाहिजे दोन्ही पण व्यवस्थित. हे आपला भात रेडी झालेला आहे आणि आता त्याच्यातलं पाणी काढायला ठेवलं आहे. किसून घेतलं ना हे त्या तुपामध्ये ना भाजायचं आपल्याला. आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये तूप गरम केले आणि त्याच्यानंतर आपण आता भात टाकायचं ह्याच्यामध्ये. कारण हे करले ना ते ह्याच्यात टाकायचे भातामध्ये. काजू बदामची पावडर आहे ना आपण जी केलेली ती ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आपल्याला. चवीनुसार जेवढं लागतं तेवढं मीठ टाकायचं. आपल्याला आता हे नारळी भात आपण करायला ठेवला आहे. आता 5 मिनटं वाफवायचं त्याला. त्याच्यानंतर आपला रेडी होईल नारळी भात. हा आपला नारळी भात तयार झाला आहे आता. हा व्हिडिओ इथेच संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.